हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. आणि आज मी रव्यापासून भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर आज आपण बनवतो आहे रव्यापासून अप्पे. आता तुम्ही म्हणाल की अप्पे तर आपण रव्यापासून नेहमीच बनवतो, तर मी थोडीशी त्यामध्ये एक ट्विस्ट सांगणार आहे तुम्हाला की ह्या पद्धतीने जर तुम्ही अप्पे बनवले तर त्या अप्प्यांची चव ही अप्रतिम लागते. तर चला मग सुरुवात करूया रेसिपीला. यासाठी बघा मी 1 कप रवा घेतला, त्यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलं आहे आणि त्याला छान आपल्याला म्हणजे एक मिक्स करायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. तर जेवढा रवा आपण घेतला आहे त्याच कपाने मी पाणीसुद्धा तेवढंच घेतलेलं आहे. आणि आपण जेव्हा रव्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा रवा पाणी शोषतो, त्यामुळे आपल्याला थोडं जास्त पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे, जी मी सांगितली की गुठळ्या राहणार नाहीत, ही काळजी घ्यायची आहे. आणि हे बॅटर आपल्याला एक 15 ते 20 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. ह्यामध्ये मी अजून पाणी घालते, म्हणजे मी 1 कप पाणी आधी घातलेलं होतं, त्यानंतर मी अर्धा कप पाणी घातलं, म्हणजे मी पूर्ण असं 1.5 कप पाणी घातलेलं आहे. तर हे असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला मी जसं सांगितलं की 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर हे असं आपण बॅटर ठेवलं आहे. तोपर्यंत आपण काय करतो आहे की मी एक पॅन घेतलं आहे. पॅनमध्ये तेल गरम होऊ दिलं. त्यामध्ये मोहरी, जिरं आणि काही म्हणजे मिरच्या, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, यामध्ये तुम्ही अजून काही गोष्टी ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, किसलेला गाजर. हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ नाही, फक्त त्याचा कचवटपणा गेला पाहिजे एवढंच आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी टाकत आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला. तर मी इथे गरम मसाला थोडा ॲड केला आहे. तुम्ही मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकतात. मुलं खूप आवडीने खातात ही गोष्ट. तर मी काय केलं आहे की बॅटर हे आपल्या छोट्या भांड्यात होतं, तर ते मी मोठ्या भांड्यात शिफ्ट केलं आहे, जेणेकरून आपल्याला छान मिक्स करायला जमेल. आणि या भाज्या थोड्याशा एक थंड होऊ दिल्या, आणि थंड म्हणजे कोमट होऊ दिल्या, आणि त्या मी बॅटरमध्ये ॲड करते. ह्याने काय होतं, आपण कच्चंसुद्धा टाकू शकतो, असं नाही की आपण डिरेक्टली कट केल्यावरती त्या बॅटरमध्ये टाकू शकतो. पण जेव्हा आपण असं परतवतो ना, तर ते जे पदार्थ आपण बनवतो त्या पदार्थाची चव अतिशय वेगळी आणि अतिशय खमंग लागते जेव्हा आपण ते खातो तेव्हा. आणि आपलं बॅटर तुम्ही बघू शकतात किती कलरफुल असं हे बॅटर दिसतं आहे. आता सर्व झाल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाण्याचा सोडा थोडासा घालायचा आहे. तुम्ही इनोसुद्धा घालू शकतात. आणि आपलं जे अप्पे पात्र आहे त्याला तेल लावून तेल छान स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये अप्पे हे मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे या पद्धतीने. आणि मग झाकण ठेवायचं आहे. ह्या रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही. तर मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा, तुम्ही जेव्हाही म्हणजे तुम्ही बनवले तर असाल अप्पे, पण ह्या पद्धतीने बनवून बघा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर बघा आपले अप्पे किती छान एका साईडने झालेले आहेत आणि लगेच निघत आहेत सुद्धा. तर बघा आपले अप्पे तयार झालेत. आता मी कुठल्याही चमच्याच्या साहाय्याने डायरेक्ट अप्पे पात्राने डायरेक्टली काढते. किती छान आपले अप्पे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली मला रेसिपी नक्की कळवा, आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.